नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मागच्या काही दिवसापासून एकच मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे शिवसेना भवनाचं काय होणार आणि शिवसेनेच्या अन्य शाखांचं काय होणार. ते एकनाथ शिंदेंच्याकडे जाणार की उद्धव ठाकरेंच्याचकडे जाणार. खास करून दादरच्या शिवसेना भवनाविषयीची जोरदार चर्चा चालू आहे. मध्येच कोणीतरी सांगितलं की दादरचं शिवसेना भवन हे शिवसेनेच्या नावावर नाही आहे, तर ते शिवाई ट्रस्टच्या नावावर आहे. आणि या शिवाई ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून लीलाधर डाके, सुभाष देसाई, अरविंद सावंत, दिवाकर रावते आहेत. आणि यांच्यासोबत दोन नावं अजून जोडली गेलेली आहेत, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सौभाग्यवती रश्मी उद्धव ठाकरे. ही नावं अजून जोडल्या गेलेली आहेत. त्यामुळे शिवाई ट्रस्टच्या नावानं असलेली ही प्रॉपर्टी दुसऱ्या कोणाकडे जाणं शक्य नाही, ती एकनाथ शिंदेंची होणं शक्य नाही, असंही बोललं जातं आहे. कदाचित हे खरं असेल. शिवसेना भवनावर एकनाथ शिंदेंचा ताबा होणं कठीण आहे, पण तरीही ज्या ट्रस्टच्या द्वारे हे चालवलं जातं ते मात्र ट्रस्ट एकनाथ शिंदेंच्या सरकारच्या अंडर येतं. आणि त्या विरोधात नेमकी एक तक्रार दाखल झालेली आहे चॅरिटी कमिशनरकडं. आणि त्यासोबत राज्याच्या लॉ अँड ज्युडिशियरी म्हणजे विधी व न्याय विभागाकडं ही तक्रार दाखल झालेली आहे. आणि हीच तक्रार खूप महत्त्वपूर्ण आहे. मी त्या तक्रारीची प्रत तुम्हाला दाखवतो. एसएस लीगलमध्ये काम करणारी ही कंपनी आहे आणि या कंपनीचे देशपांडे नावाचे एक वकील आहेत. त्यांच्याकडून, योगेश देशपांडे त्यांचं नाव, त्यांच्याकडून ही तक्रार दाखल झालेली आहे. लक्षात ठेवा, योगेश देशपांडेला तुम्ही एका महत्वाच्या खिंडीमध्ये अडकवलं होतं. तेच योगेश देशपांडे आता तुम्हाला दुसऱ्या खिंडीत अडकवणार आहेत. एक वेळ तुमची होती, आता वेळ योगेश देशपांडेची आहे. योगेश देशपांडेला एका सरकारी समितीवरून राजीनामा द्यायला तुम्ही भाग पाडलाय. आता हेच योगेश देशपांडे तुम्हाला शिवाई ट्रस्टवरून राजीनामा द्यायला भाग पाडतील का, हे बघायला पाहिजे. या दोन नाव जी तुम्हाला ऍड झाली आहेत, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे, या शिवाई ट्रस्टचं आधीचं स्ट्रक्चर काय होतं. बाळासाहेबांच्या काळात देखील यावर ट्रस्टी होते, पण बाळासाहेब ठाकरे स्वतः कधी ट्रस्टी म्हणून या ट्रस्टवर आले नाहीत. पण आता प्रत्येक ट्रस्टवर आपण किंवा बायको किंवा मुलं असलीच पाहिजेत, याचा अट्टहास उद्धव ठाकरे करत असतात. प्रबोधन प्रकाशन पूर्वी ट्रस्ट होती म्हणे, आता तिची कंपनी झाली आहे म्हणे. आणि याही कंपनीवर उद्धव ठाकरेंच्या मुलांचा समावेश आहे, पत्नीचा समावेश आहे. आता दुसऱ्यावर विश्वास उरला नाही, शिवसैनिकांवर विश्वास उरला नाही, घरातल्या माणसांवरती विश्वास उरला नाही. उरलाय तो फक्त माझं घर, माझा परिवार, तेजस, आदित्य, रश्मी, उद्धव, एवढंच काय ते. या चौघांचं ते विश्व झालंय. हम दो हमारे दो, एवढ्यातच उद्धव ठाकरे आता अडकलेले दिसत आहेत. आणि त्या शिवाई ट्रस्टवर देखील हे हम दो त्यावर दाखल झालेले आहेत. चला ठीक आहे, ट्रस्ट आहे म्हणून एकनाथ शिंदेना ते मिळणार नाही हे आपण गृहीत धरूया. पण या ट्रस्टचा कारभार कसा चाललाय हे देखील समजणं आवश्यक आहे. आणि हाच कारभार तुमच्या समोर मांडायचा आहे. या पत्रामध्ये स्पष्टपणे संजय राऊतांच्या विधानाला गृहीत धरून ही शिवाई ट्रस्टची प्रॉपर्टी आहे हे सांगितल्यानंतर त्याला अधोरेखित करून सांगण्यात आलंय की एखाद्या ट्रस्टला अशी परवानगी आहे का की आपल्या प्रिमायसेसचा वापर, आपल्या वेगवेगळ्या जागेचा वापर राजकीय वापरासाठी करू द्यावा. कारण कोणत्याही ट्रस्टला सरकारी जागा मिळत असते. शिवसेनेची म्हणजे शिवाई ट्रस्टला शिवसेना भवनासाठी दिलेली जागा ही राज्य सरकारनं फुकट दिलेली आहे. फुकट, पैसे देऊन नव्हे. म्हणजे त्याला असं लाखो रुपये मोजलेत आणि मग ती जागा मिळाली असं नाही. फुकट दिलेली आहे आणि तिथे शिवाई ट्रस्टचं काम चालवण्यासाठी दिलेली आहे. बरं, शिवाई ट्रस्टनं ही जागा मग शिवसेनेला पोटभाड्यानं दिली आहे का? तिथे राजकीय का सगळी भूमिका घेतली जाते, कधी सरकार विरोधात तर कधी सरकारच्या बाजूने. म्हणजे सरकार आपलं असेल तर अशा भूमिका, बैठका, आंदोलनं हे सगळं घेतलं जातं. हे केलेलं आहे का? त्याची परवानगी आहे का? आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिवसेना भवनाच्या खालच्या पूर्ण बाजूनी दुकानं आहेत.
कमर्शियल दुकानं, आस्थापना, कोणत्या सारस्वत बँकेची शाखा आहे की एटीएम आहे, मोबाईलची दुकानं आहेत, याची दुकानं आहेत, त्याची दुकानं आहेत, असं म्हणतात की मराठवाड्यातले अनेक लोक तिथूनच मोबाईल जुना देऊन नवा घेऊन जातात. पैसे देत असतील तर देत असतील, नाही तर काय होतं माहित नाही. बघूया, त्या दुकानदाराला जाऊन विचारावं लागेल. वेगवेगळ्या कंपनीचे नवनवे मोबाईल घेऊन जातात. मला तर असं कळलंय की मराठवाड्यातला एक व्यक्ती तिथूनच मोबाईल उधारीत घेऊन जाऊन त्या दुसऱ्या आईसाहेबांच्या बंगल्यावर नेऊन वहिनी साहेबांना देत होता, असंही कळलंय. म्हणजे नवा लागायचा ना, कोणता नवा आलाय तो पटकन असला पाहिजे म्हणून तेही देत होता, असंही कळलंय. काय खऱ्या खोट्या गप्पा माहित नाही. पण तिथे कमर्शियल आस्थापना चालतात, त्याचं भाडं मिळतं. असं भाडं खाण्याचा अधिकार शिवाई ट्रस्टला आहे का? आणि जर नसेल तर हा सरकारी जागा घेऊन केलेला नियमभंग आहे, हे स्पष्टपणे आहे. आणि त्याच मुद्द्यावर योगेश देशपांडे आता यांच्याशी लढायला निघालेले आहेत. हे तेच योगेश देशपांडे आहेत जे केतकी चितळेचे देखील वकील आहेत. आणि आणखी एक नवा मुद्दा हेच योगेश देशपांडे समोर आणतायत, तोही तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे. नुसतं या प्रकरणात शिवाई ट्रस्टच्या शिवसेना भवनाचा विचार नाही करायचा आहे. 1 रुपया स्क्वेअर मीटर दराने 1985 साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला दिलेली जागा, तिचं भाडं आजपर्यंत भरल्या गेलं आहे का? नाही तर कोणीच कसं मागितलं नाही. क्या 1 रुपया की भी औकात इनकी नहीं है, हे देखील समोर घेऊन यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल पुढच्या एका भागाची. तुर्तास इथे थांबतो. विनंती करतो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.